नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी संपन्न होणार आहे. आपण ह्या शहराचे सुज्ञ मतदार आहात. मतदार म्हणून मतदाना दिवशी आपण आपल्या कर्तव्याचं जरूर पालन करा. मतदान करा आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाचे आपण सर्वजण शिल्पकार व्हा. लक्षात ठेवा, ह्यावेळी प्रथमच तुम्हाला 4 मतं नोंदवायची संधी आहे. मतदान प्रक्रिया त्यामुळे एरवीपेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे. ती जरा आपण समजावून घेऊया. आपण नेहमी पोलिंग बूथ समोर उभं राहून मतदान करतो. त्यामध्ये नेहमीप्रमाणे एक किंवा एकापेक्षा जास्त मतदान यंत्र म्हणजेच बॅलेट युनिट असतात. त्यात काही बदल नाही. बदल फक्त मतदान यंत्रावरील मतपत्रिकेत असणार आहे. 4 जागांसाठी मतदान करायचं असल्यानं मतपत्रिकेत ह्यावेळी अ, ब, क, ड ह्यानुसार 4 वेगवेगळ्या रंगानं त्या 4 जागा दर्शवल्या असतील. जसं अ पांढरा रंग, ब गुलाबी रंग, क पिवळा रंग आणि ड निळा रंग. प्रत्येक जागेकरता वेगवेगळ्या उमेदवारांची नावं आणि त्यांच्या पक्षांची चिन्ह असतील. प्रत्येक जागेसाठी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यायचं आहे. ते द्यायचं नसल्यास मतपत्रिकेवर प्रत्येक जागेसाठी नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव अर्थात कुठलाही उमेदवार नाकारण्याचा पूर्वीचा पर्याय उपलब्ध असणार आहे. मत देत असताना त्या उमेदवाराच्या नावा अथवा चिन्हासमोरील बटन दाबल्यावर त्या समोरील दिवा लागला असल्याची आपण खात्री करायची आहे. 4 जागा म्हणजेच 4 उमेदवार म्हणजेच 4 बटन दाबल्यावरच बीप असा आवाज येईल आणि त्यानंतरच आपण आपली मतदानाची खोली सोडायची आहे. लोकशाहीनं बहाल केलेला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी बजावायचा आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पालिकेचे मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष आणि सर्व कर्मचारी वर्ग आपल्याला सहकार्य करायला सदैव तत्पर आहेत. लक्षात असू द्या, मतदान दिवस मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी, वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.